परीक्षा केंद्रांवर कॉपी रोखल्याच्या रागातून महिला शिक्षिकेचा विनयभंग करून त्यांना गाडीत टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेलकुंडच्या सरपंचासह दोघा आरोपींना 5 मे रोजी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा न्यायाधीश R भोसले यांनी 3 वर्षांची सक्त मजुरी आणि प्रत्येकी 50,000च्या दंडाची शिक्षा सुनावली. सहाय्यक सरकारी वकील मीरा कुलकर्णी यांनी सांगितलं, औसा तुळजापूर महामार्गावरील मनोहर तांडा येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी पीडित महिला शिक्षिका बैठे पथक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याला मज्जाव केल्याने आरोपी संतापले होते. आरोपी विष्णू निवृत्ती कोळी, सरपंच बेलकुंड आणि शरद मारुती पवार यांनी इतर साथीदारांसह पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर तुला पळवून नेतो, तुझे तुकडे करतो अशी धमकी देत तिला जबरदस्तीने उडत गाडीत बसवलं. सुदैवाने प्रत्यक्षदर्शींनी वेळीच धाव घेतल्याने पीडितेची सुटका झाली. या गुन्ह्याचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक SY धुमाळे यांनी तपासाची चक्र फिरवून पुरावे गोळा केले. तसंच ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनाने यांनीही या खटल्यात सहकार्य केलं. न्यायालयाचा निकाल आणि वकिलांचा युक्तिवाद. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मीरा मनोज कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. समाजात जबाबदार पद भूषवणाऱ्या व्यक्तीने महिला कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणून केलेलं हे कृत्य नैतिक अंधपतनाचं लक्षण आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात ठामपणे केला. दोनही आरोपींना 50,000चा दंड. खटल्याच्या अंतिम सुनावणीअंती लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश R भोसले यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पीडित शिक्षिकेची साक्ष ग्राह्य धरून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असल्याचं स्पष्ट केलं. न्यायालयाने दोनही आरोपींना 3 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.